नमस्कार. story.com च्या या नव्या व्हिडिओ तुमचं सर्वांचं स्वागत. मी विशाल पडे. विषय अर्थातच कालच्या एका स्टेटमेंट बद्दलचा आहे, अंजली दमानिया यांच्या. हे स्टेटमेंट होतं वंजारी अधिकाऱ्यांबद्दल. बीडची लोकसभा निवडणूक जेव्हा झाली तेव्हा एक वंजारी अधिकाऱ्यांची यादी त्याच्यावरती फिरत होती की पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी कसे प्रत्येक पदावरती बीडमध्ये वंजारी अधिकारी बसवलेत, प्रशासनात त्यांचेच अधिकारी घुसवलेत, अशी एक चर्चा तेव्हा होती. त्यानंतर आता जेव्हा बीडचं प्रकरण घडलं त्याच्यानंतर अंजली दमानिया या धनंजय मुंडेंचा रियालिटी चेक म्हणजे परळी कशी आहे, बीड कसा आहे हे करण्यासाठी तिथे गेल्यात. त्या एक सामाजिक कार्यकर्त्या आहेत आणि त्या ज्या बोलतात त्या त्यांच्या आकडेवारीवरून बोलतात. त्याच्यामुळे त्या अभ्यासपूर्ण बोलत असतील तर त्याचा प्रत्येकाने आदरच करायला हवा आणि त्यात त्यांना कोणाला उत्तर द्यायचं असेल तर ते सुद्धा अभ्यासपूर्णच असायला हवं. त्याच्यामुळे मी काही गोष्टींवरती बोलणार आहे. अंजली दमानिया यांचा आरोप की गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून कसे अधिकारी तिथे भरण्यात आले, प्रशासनात कशा शिफारसी करण्यात आल्या किंवा या सगळ्या गोष्टी आहेत. तर या सगळ्या गोष्टींवरती मुद्देसूदपणे मी चर्चा करणार आहे. माझ्यासोबत अजय मुंडे आहेत, एक दिवस समाजासाठी चळवळीचे ते संस्थापक आहेत. अंधारी वर्ल्ड ही वेबसाईट जर तुम्ही वाचली तर त्यावर तुम्हाला सगळी हिस्ट्री वाचायला मिळेल. त्यांच्याकडून मी थोडा इतिहास समजून घेणार आहे. हा जो समाज आहे 1995च्या आधी या समाजाला ना आरक्षण होतं ना कुठली तरतूद. एनटीडी म्हणजे भटकी विमुक्त जात याला अजूनही म्हटलं जातं. तर हा एक समाज प्रशासनात यांची संख्या का वाढतीये, दमानियांनी जो आरोप केलाय त्यात तथ्य कितपत आहे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. मी याच्यावरती बोलणार आहे. सर, तुमचं खूप स्वागत story.com मध्ये. अंजली दमानियांचं कालचं स्टेटमेंट तुम्ही ऐकलं असेल. कालच्या स्टेटमेंटवरतीच माझा पहिला प्रश्न आहे, सुरुवात त्यानेच करायची आहे की हा जो समाज आहे, एनटीडी हा जो प्रवर्ग आहे, यांचा प्रशासनात पोहोचण्यापर्यंतचा प्रवास कसा होता, म्हणजे सुरुवात कधीपासून झाली आणि आजची परिस्थिती कशी आहे? नमस्कार, धन्यवाद विशाल बडेजी. सर्वप्रथम या ठिकाणी आपण हे समजून घेणं आवश्यक आहे की प्रशासनामध्ये जर कुठल्याही व्यक्तीला यायचं असेल तर ती प्रोसेस कशा टाईपमध्ये फॉलो केली जाते. यामध्ये जे काही जागा असतात त्या जागा ह्या कोण काढतं आणि कशा पद्धतीने काढतात आणि त्याची भरती कशा पद्धतीने होते, याची एक प्रोसेस असते. ही प्रोसेस कशी असते हे आपण समजून घ्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस बीड जिल्ह्यामधलं एखादं उदाहरण या ठिकाणी डिस्कस केलं जातं त्यावेळेस बीड जिल्ह्याचं ओव्हरऑल भौगोलिक परिस्थिती आणि त्या ठिकाणचा जो काही मेहनतीचा पार्ट आहे, जो डीएनए आहे तिथल्या जे काही समाज असतील त्यांचा है ना, एका समाजाचं मी या ठिकाणी नाव घ्यायचं मला काही कारण नाही, तर जो काही डीएनए आहे तो डीएनए आपल्याला समजून घ्यावा लागेल. आणि तिथं जी काही भौगोलिक परिस्थिती आहे त्या भौगोलिक परिस्थितीमुळे तिथल्या विद्यार्थ्यांना जर कुठे काही काम करायचं असेल तर त्यांना काय मेहनत करावं लागते, कशा पद्धतीने त्यांना पुढे यावं लागतं, ही गोष्ट आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि हे करत असताना मग महाराष्ट्रामध्ये एकूण जागा किती असतात, त्याच्यात काय होतं आणि पर्टिक्युलरली ते वंजारी समाजाचा ज्यावेळेस विषय काढला जातो त्यावेळेस वंजारी समाजाचं आरक्षण किती आहे, ह्या गोष्टी आपल्याला सर्व प्रकारे समजून घ्याव्या लागतील. त्याचबरोबर ज्यावेळेस त्यांनी गोपीनाथ मुंडे, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचा या ठिकाणी उल्लेख केला तर त्यावेळेस हेही आपल्याला समजून घ्यावं लागेल की स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब हे महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री पदावरती किती वर्ष होते. मग याच्यामध्ये बाकी जे काही मुख्यमंत्री आहेत कितीतरी वर्ष वेगवेगळ्या समाजाचे मुख्यमंत्री झालेत, कितीतरी वेगवेगळ्या समाजाचे उपमुख्यमंत्री झालेत. मग ह्या सगळ्या गोष्टीवरती त्यांनी कुठेतरी त्याच्यावरती काही त्यांनी अभ्यास केलाय का अंजली दमानिया यांनी? तर त्याचा अभ्यास जर केला नसेल आणि त्यांनी फक्त अशा एका विशिष्ट प्रकरणामध्ये विशिष्ट मॅटरमध्ये काहीतरी सिलेक्टिव्हली काहीतरी करायचं म्हणून त्यांनी एका ठिकाणी जायचं आणि त्यांचे जे काही बोलवते धनी असतील, त्यांचे जे काही आका असतील, त्या आकानी जे काही सांगितलंय किंवा जे काही त्यांना दाखवायचा प्रयत्न केला जातोय तेच फक्त बघायचं आणि वापस मुंबईला यायचं, अशी त्यांची भूमिका असेल तर मला वाटतं सामाजिक कार्यकर्ते म्हणून ही भूमिका मला चुकीची वाटते. आणि या ठिकाणी सर्वच पुरोगामी त्याचा निषेध करायला काहीच हरकत नाही. सर, तुम्ही बीड जिल्ह्याचा कंटिन्यू करा सर. बीड जिल्ह्याची जेव्हा आपण भौगोलिक परिस्थिती लक्षात घेतो तर हा जिल्हा प्रामुख्यानं दुष्काळी जिल्हा आहे. या ठिकाणी सिंचनाचा अभाव आहे आणि हा जो जिल्हा आहे रेनफेड आणि ड्रॉट प्रोन जिल्हा असल्यामुळं या भागातील बहुतांश परिवारांना है ना
ऊसतोडीशिवाय पर्याय नाही. त्याचबरोबर बरेचसे म्हणजे काही ऊसतोडीला जात नाहीत, ते शेतमजुरीचं काम करतात, अतिशय हलाखीचं काम करतात. आणि मग हे करत असताना मार्गदर्शन तसं त्यांना फारसं काही मिळत नाही. पण ज्यावेळेस कुठं मार्गदर्शन मिळतं त्यावेळेस काही समाज आहे, बीड जिल्ह्यातले जे काही विद्यार्थी आहेत ते अतिशय मेहनती आहेत. मेहनतीनं मग ज्या ठिकाणी घुसायचं त्या ठिकाणी जी काही मेहनत त्यासाठी लागते, मग कधी एक वेळ जेवण करून किंवा वडापाव खाऊन पुण्यासारख्या शहरामध्ये राहून किंवा छत्रपती संभाजीनगर सारख्या शहरात राहून किंवा नवी मुंबई, ठाणे ज्या ठिकाणी शक्य होईल अशा ठिकाणी जाऊन हे विद्यार्थी अभ्यास करत असतात. आणि अभ्यास करून त्याची जी पुढची जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस फॉलो करून प्रशासनामध्ये येतात. हा, तर तुम्ही अनेक मुलांना समोर घडताना पाहिलंय, अधिकारी होताना पाहिलंय. तुम्ही अनेकांच्या स्वप्नांना बळ देण्याचा नेहमीच प्रयत्न करत असता आणि वेगवेगळ्या चळवळीत पण तुम्ही सहभागी असता. म्हणून मला हा प्रश्न विचारायचा, जेव्हा ही मुलं तुमच्याकडे येतात अधिकारी बनण्यासाठी किंवा मदतीसाठी, तुम्ही यांना सुरुवातीच्या अभ्यासाच्या काळापासून पाहत असता, यांच्या नियुक्तीपर्यंत यांना खरंच कोणाच्या शिफारसीची गरज पडते का? म्हणजे क्लास 1 असेल, क्लास 2 असेल किंवा ड वर्गाची असेल कुठली पोस्ट? या ठिकाणी या जे काही स्पर्धा परीक्षा असतील, स्पर्धा परीक्षा आहेत त्या प्रामुख्यानं जनरल ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट हे ठरवतं की किती जागा आहेत, किती जागा काढायच्यात, मग पोलीस खात्यातल्या किती काढायच्यात, कलेक्टर डेप्युटी कलेक्टर पदावरती किती काढायच्यात, डीवायएसपी पदावरती किती काढायच्यात, किंवा आणखीन जे काही ब किंवा क या याच्यातल्या गटातल्या किती जागा काढायच्यात, हे सगळं जे आहे याचा जनरल ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट जे आहे, जे मुख्यमंत्र्याच्या अखत्यारीत असतात ते ठरवतं. आणि ते जागा काढल्यानंतर मग या ठिकाणी जे काही आरक्षणाचे प्रकार आहेत, आरक्षणाचे 2 प्रकार आहेत. एक आहे व्हर्टिकल रिझर्वेशन आणि दुसरं आहे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन. या पद्धतीने मग त्या जागा, आता जे काही वेगवेगळे प्रवर्ग आहेत, समजा याच्यामध्ये आता जर प्रवर्ग म्हटलं तर SC, ST, OBC, VJNT, SBC आणि मागच्या काळातले जे काही आणखी 2 प्रवर्ग यात ऍड झालेले ते आहे एक SEBC प्रामुख्याने मराठा समाज, आणि दुसरं आहे EWS आर्थिक दृष्ट्या जे काही मागासलेपण आहे त्यांच्यासाठी दिलेलं आरक्षण. असे जे काही आरक्षण आहेत ते आरक्षण त्या ठिकाणी त्याप्रमाणे त्या जागा निघतात. ह्या जागा निघाल्यानंतर मग त्या ठिकाणी जे काही विद्यार्थी ग्रॅज्युएट झालेले आहेत किंवा फायनल इयर्सला असतात ते विद्यार्थीची तयारी करतात. मग या तयारी करताना आता जेवढे काही विद्यार्थी याच्यामध्ये परीक्षा देतात अक्रॉस महाराष्ट्रामध्ये, ती जर संख्या बघितली आणि येणाऱ्या जागा हे जर बघितलं तर खरं पाहिलं तर हे स्पर्धा परीक्षा जे काय आहेत MPSC किंवा UPSC हे मर्गजळ आहे. परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांना दुसरी काही दिशा दिसत नाही, दुसरे काही मार्ग दिसत नाही. त्यामुळे हे विद्यार्थी या मर्गजळाच्या पाठीमागे पळत असतात. आणि युजली सक्सेस रेट जो आहे हा लेस दॅन 1% आहे. म्हणजे समजा जर 5 लाख विद्यार्थी असतील त्यातील वर्षाला फक्त 5,000 विद्यार्थीच याच्यामध्ये सक्सेसफुल होऊ शकतात. म्हणजे कितीही गुणवत्ताधारक असला तरी. आणि हे असतानाही मुलं याच्या पाठीमागं 5-5 वर्ष, 6-6 वर्ष, काही मुलं 10-10 वर्ष पण तयारी करतात. आणि अशा पद्धतीने तयारी केल्यानंतर हे विद्यार्थी कुठेतरी हे स्पर्धा परीक्षेची काही प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये प्रिलिम्स असतात, प्रिलिम्स नंतर मेन्स असतात, मेन्स झाल्यानंतर मग काही याचे इंटरव्ह्यूज असतात. त्याचबरोबर काही जणांची शारीरिक क्षमता चेक करण्याची वेगवेगळी पद्धत असते. अशा वेगवेगळ्या प्रक्रिया झाल्यानंतर मग हे विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी होतात. नंतर त्यांचं ट्रेनिंग असतं आणि ट्रेनिंग नंतर त्यांना पोस्टिंग दिलं जातं. मग पोस्टिंग देताना मग त्यांचे जे काही प्रेफरन्स असतील किंवा बाकी काही गोष्टी असतील त्याच्या सगळ्या पद्धतीनं विचार करून जे काही सामान्य प्रशासन असेल, MPSC असेल किंवा जे काही खात्याचे जे काही अधिकारी ते सगळेजण ठरवतात की यांना कुठं यांना प्लेस करायचं. ही सगळी प्रक्रिया आहे. म्हणजे याच्यामध्ये या सगळ्या प्रक्रियेमध्ये जर असं काही करता येत असेल, आणि हा वंजारी समाज ज्याच्याबद्दल आपण बोलत होतो तो समाज बघितला तर महाराष्ट्रामध्ये फार फार मोठा समाज नाहीये. कारण याच्यापेक्षा बरेच मोठे मोठे समाज आहेत, राज्यकर्ते समाज आहेत. आणि हा समाज जर असं काही करू शकत असेल असं अंजली दमानी यांना वाटत असेल तर मग इतर समाज काय काय करत असतील याच्याबद्दल आपण न बोललं बरं. त्यामुळं ही जी काही त्यांनी शंका व्यक्त केली, आय डोंट नो त्यांचं याच्या मागचा हेतू काय होता किंवा त्यांचं जे काही जे दाखवण्यासाठी आलं होतं वाटतंय. आणि ही प्रक्रिया समजून न घेता आपण अशा पद्धतीचा जर आरोप करत असू तर अतिशय चुकीचं आहे असं मला या ठिकाणी वाटतं. जेव्हा एखाद्या भरतीची जाहिरात निघते तेव्हा
वेगवेगळ्या प्रवर्गासाठी जागा असतात. म्हणजे 100 जागा असतील तर त्यापैकी एनटीडी या प्रवर्गासाठी साधारण 2 जागा येतात असं आपण मानून चालू. पण 2% त्याच आरक्षण आहे. भरतीमध्ये त्याच्यामुळे पण त्याच भरतीमध्ये एनटीडीची जी मुलं आहेत या प्रवर्गातली ती ओपन मधून पण खूप मोठ्या प्रमाणात भरती होतात. यामुळे सुद्धा अनेकदा टीका केली जाते. मला आठवतंय तुम्ही पण एक याचिका या संदर्भातली काहीतरी मुलांना न्याय मिळवून देण्यासाठी केली होती. तो किस्सा काय आहे आणि याच्यामुळे सुद्धा एनटीडी प्रवर्गाची जी ओपन मधून जाणारी मुलं ते टार्गेटवर येत आहेत का? आता या ठिकाणी ज्यावेळेस वंजारी समाजाचं आरक्षणाचा आपण टॉपिक डिस्कस करतो, या ठिकाणी आपल्याला तर वंजारी समाजाला महाराष्ट्रामध्ये 2% आरक्षण आहे आणि 2% जे काही आरक्षण आहे आणि प्रत्यक्षात आपण जेव्हा जागा पाहतो तर त्या ठिकाणी समजा एखाद्या खात्यामध्ये 1000 जागा असतील तर 1000 जागामध्ये 2% जागा भरलेल्यात का? जागा भरलेल्या असतील तर मग पुढं त्यांचा बॅकलॉगच नाहीये किंवा बॅकलॉग ज्यावेळेस बनवल्या जागा काढल्या अशा पद्धतीची ही प्रक्रिया असते. आता मागच्या काही वर्षामध्ये म्हणजे या सगळ्या गोष्टीमध्ये ज्यावेळेसपासून आमच्यासारखे काही जण याच्यामध्ये सहभागी झाले तर पहिल्यानंतर मला काही एक्झाम्पल या ठिकाणी देऊ इच्छितो. मागच्या काही वर्षामध्ये एमपीएससी मध्ये हा जो वंजारी समाज आहे, एनटी ड जे आहे किंवा इव्हन मी धनगर समाजाबद्दलही बोलू शकतो किंवा विजयंतीतल्या बाकी प्रवर्ग बाबतीतही बोलू शकतो. बऱ्याच ठिकाणी या जागाच येतात, 0 जागा येतात. म्हणजे आरक्षण जे काही 2% आहे ते 2% जागा कधी कधी निघतच नाहीयेत. बऱ्याच ठिकाणी 0 जागा असतात. म्हणजे मी या ठिकाणी एक एक्झाम्पल देऊ इच्छितो. एमपीएससी PSI 2016 या ठिकाणी 750 जागा आल्या होत्या. किती? 750 PSI ची भरतीची जागा होते. त्या ठिकाणी एनटी ड च 2% आरक्षणाप्रमाणे जे काही जागा असायला पाहिजे होत्या त्या जागा काहीच नव्हत्या, 0 जागा होत्या. म्हणजे अशा बऱ्याच वेळेस घडत आहे की 0 जागा येतात आणि 0 जागा आल्यानंतर मग ह्या विद्यार्थ्यांनी जायचं कुठं? तर ह्यांच्यासाठी फक्त ओपन बॉईज, जर ओपन मुलगा असेल तर ओपन बॉईज मध्ये तो कॉम्पिट करू शकतो, मुलगी असेल तर ओपन फिमेल मध्ये कॉम्पिट करू शकते आणि जर स्पोर्ट्स पर्सन असेल, स्पोर्ट्सच्या जागा असतील तर त्या ठिकाणी कॉम्पिट करू शकतो. म्हणजे ज्यावेळेस 0 जागा येतात, 0 जागा काय येत आहेत तो एक वेगळा संशोधनाचा भाग आहे. म्हणजे हे काय घडतंय, म्हणजे 2% जागा काय येत नाहीत आणि कुठेही जनरल ऍडमिनिस्ट्रेशन असू दे किंवा परीक्षा घेणारे एमपीएससी असू द्या, कुठेही 2% जास्त जागा भरत नाहीत. मागच्या इतिहास जर आपण काढून पाहिला तर कुठल्याही ऍडमध्ये हे 2% जास्त जागा काढू शकत नाहीत. त्या प्रवर्गासाठी जी काही जागा असतील, समजा 2% असतील, कोणासाठी 3.5% असतील, कोणासाठी 17 किंवा 19% असतील, त्यापेक्षा जास्त जागा हे काढू शकत नाहीत. जर काही बॅकलॉग असेल तर बॅकलॉग भरण्यासाठीच्या जागा त्या वेगळ्या, परंतु जे काही घटनेने दिलं आरक्षण त्याच्यापेक्षा जास्त जागा हे काढू शकत नाहीत. मग असं असताना प्रवर्गामधल्या जे काही 2% जागा आहेत त्या बऱ्याच वेळेस येत नाहीत. मग ह्याचं घडतंय काय, तर ह्याचा थोडासा अभ्यास जर केला तर कदाचित असं आमच्या मनामध्ये एक शंका आहे. ती शंका अशी आहे की बरेच विद्यार्थी 2% आरक्षण नसल्या कारणानं परीक्षा देतात आणि परीक्षा देतात आणि ओपन बॉईज मध्ये सिलेक्ट होतात. म्हणजे त्यांची निवड प्रवर्ग जो आहे तो ओपन आहे, खुला प्रवर्ग आहे. हे या ठिकाणी गुणवत्तेवरती ते कॉम्पिट करतात, त्या ठिकाणी सिलेक्ट होतात आणि गुणवत्तेवरती सिलेक्ट झाल्यानंतर कुठे तुम्ही असं करताय का की त्यांना त्या मूळ प्रवर्गामध्ये त्यांची नोंद करून टाकताय. म्हणजे निवड प्रवर्ग तुमचा ओपन आहे, तुमचा मूळ प्रवर्ग, मूळ जात प्रवर्ग हा एनटी ड आहे किंवा एनटीसी आहे किंवा दुसरी कोणती असेल, मग त्यांची नोंद तुम्ही ओपन प्रवर्गात जे काही सिलेक्ट झाले त्यांची नोंद तुम्ही त्यांच्या जात प्रवर्गामध्ये करताय का? असं करत असेल तर हे आणखीन एक वेगळं षडयंत्र आहे. कारण जे मुलं गुणवत्तेवरती पात्र झालेत, ओपन मध्ये आलेत आणि ओपन मध्ये आल्यानंतर त्यांची ओपन मध्येच त्यांची नोंद असायला पाहिजे, ती त्या ठिकाणी नसताना तुम्ही त्यांना जर त्यांच्या मूळ जात प्रवर्गामध्ये नोंद करत असाल आणि त्याद्वारे मग ह्या जागा पुढच्या अपडेट होत नसतील आणि त्यामुळं पुढच्या मुलांना, पुढच्या भावी पिढीतल्या मुलांना जर या ठिकाणी 2% आरक्षणाचा काहीच फायदा होणार नसेल तर मला वाटतं हे कुठेतरी चुकीचं आहे. याचबरोबर मी आणखीन एक मुद्दा या ठिकाणी आपल्याला हायलाइट करू इच्छितो, जो एमपीएससी PSI 2016च्या निमित्तानं आमच्या सगळ्यांच्या समोर आला होता की ज्या ठिकाणी एनटी ड ला 0 जागा होत्या. एनटी ड ला 0 जागा असल्यामुळं मुलं आणि मुली यांनी ओपन मध्येच कॉम्पिट करणं भाग होतं, दुसरीकडे कुठे काही जागाच नव्हते. आणि ज्यावेळेस ह्या मुली त्या ठिकाणी कॉम्पिट करायला लागल्या तर ओपन फिमेल, आता आरक्षणाचा मी पहिला मला मुद्दा सांगितला होता, जो मुद्दा होता वर्टिकल आरक्षणचा, वर्टिकल रिझर्वेशन सांगितलं. दुसरा मुद्दा आहे समांतर आरक्षणाचा, हॉरिझॉन्टल रिझर्वेशनचा. तर त्या ठिकाणी ओपन फिमेल्स साठी म्हणजे महाराष्ट्रामध्ये 30% महिला
आल्या पाहिजेत. महिला सक्षमीकरणाचं हे धोरण आहे, अतिशय चांगलं धोरण आहे. तर 30% महिला आल्या पाहिजेत असं हे धोरण आहे. मग हे 30% महिला आल्या पाहिजेत. तर ओपन फिमेल या ठिकाणी 13/8/2014 त्या एका GR द्वारे महाराष्ट्रामध्ये एक मोठं षडयंत्र चालू होतं आणि या षडयंत्राच्या द्वारे काही विशिष्ट जातीसाठी, काही विशिष्ट प्रवर्गासाठी इनडायरेक्टली 20% आरक्षण या ठिकाणी तयार केलं. म्हणजे जे काही 50% जागा उरल्यात ओपनच्या, त्या ठिकाणी 30% महिला आरक्षण, 5% स्पोर्ट्स पर्सन आणि एक सर्व्हिसमन वगैरे जे काय जाहिरात असेल ती, त्याप्रमाणे अघोषितरित्या 20% आरक्षण या ठिकाणी केलं होतं. आणि ज्या काही महिला गुणवत्तेवरती पात्र होत आहेत, गुणवत्तेवरती पात्र होऊन ओपन फिमेल या प्रवर्गात येऊ शकतात, येऊ इच्छितात, त्यांना त्या ठिकाणी डावलं जात होतं. त्यांना मुलाखतीतनं बाहेर काढलं. काही अधिकाऱ्यांचा ज्या यशोदामध्ये ट्रेनिंगला आल्यात, त्या ट्रेनिंग मधनं त्यांना बाहेर काढलं होतं की तुम्ही या ठिकाणी जे आलात, तुम्ही खुल्या प्रवर्गात येऊ शकत नाहीत. खुला प्रवर्ग हा सगळ्यांसाठी खुला आहे. गुणवत्तेने जो कोणी त्या ठिकाणी कॉम्पिट करू शकतो, त्या ठिकाणी येऊ शकतो. असं असताना अशा टाईपचं एक षडयंत्र महाराष्ट्रामध्ये 13/8/2014 पर्यंत चालू झालं. बऱ्याचशा मुलींचं करिअर बरबाद झालं. ज्या मुली 5-5 वर्ष 6-6 वर्ष अभ्यास करतात आणि अभ्यास करून ह्या स्पर्धा परीक्षेद्वारे प्रशासन येऊ इच्छितात, त्यांचं करिअर बरबाद झालं. त्यांना मुलाखतीनं बाहेर काढलं, त्यांना कोर्टात जावं लागलं, मॅटमध्ये जावं लागलं, हायकोर्टात जावं लागलं आणि असे वेगवेगळ्या ठिकाणी कोर्टात जाऊन त्यांना आपलं जे काही हक्क आहे तो हक्क त्यांना सरकारच्या गळ्यात वरती पाय देऊन त्यांना तो हक्क घ्यावा लागला. त्यांनी घेतला आणि त्या मुली ज्या PSIच्या मुलाखतीने बाहेर काढल्या, त्या मुली आता DYSP, डेप्युटी कलेक्टर, तहसील अशा वेगळ्या पदावरती आहेत. आता हे फार मोठं षडयंत्र होतं. या ठिकाणी 20% आरक्षण काही विशिष्ट जातीसाठी, विशिष्ट प्रवर्गासाठी या ठिकाणी तयार केलं. ते 20% आरक्षणाचं षडयंत्र असताना या ठिकाणी गुणवान विद्यार्थिनी महिला या डावल्या जात होत्या. ते डावले जात असताना हे जे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत, सो कॉल्ड सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्या कुठं होत्या? त्या पण एक महिला आहेत. मग त्यांना हे महिलांचा जो काही अन्याय होतोय, अत्याचार होतोय, हे त्यावेळेस दिसलं नाही का? मग त्यावेळेस त्यांनी याच्यावरती का भूमिका काही घेतली नाही? तर हे फार मोठं षडयंत्र होतं. या षडयंत्राद्वारे 20% आरक्षण, किती 20% आरक्षण या ठिकाणी मारलं गेलं. जे काही व्यक्ती प्रशासनात एकदा घुसली त्याला बाहेर काढता येत नाही. अशा टाईपमध्ये म्हणजे जे काही गुणवत्ता नसताना काही मुलं, म्हणजे जे काही मुलं गुणवत्तेवरती वर होते ते मुलं सिस्टमच्या बाहेर राहिले, मुली सिस्टमच्या बाहेर राहिल्या आणि काही मुलं प्रशासनामध्ये आले. आणि हे घडलं 13/8/2014 पासून जवळजवळ डिसेंबर 2018 पर्यंत. फायनली हायकोर्टाचं एक जजमेंट आलं. ते आलं ऑगस्ट 2019 मध्ये. आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण या ठिकाणी स्टॉप झालं. मग हे जे काही घडतंय त्यावेळेस असे सामाजिक कार्यकर्ते कुठं असतात? हा माझा या ठिकाणचा आणखी एक त्या सामाजिक कार्यकर्त्यांना प्रश्न आहे. आणि हा महिलांचा प्रश्न होता, फक्त एकाच जातीचा महिलांचा प्रश्न होता. ह्या सगळ्याच जे काही गुणवत्तेवरती या ठिकाणी पात्र होऊ इच्छितात, कॉम्पिट करू इच्छितात, त्यांचा हा प्रश्न होता. त्या ठिकाणी या लोकांनी काय केलं? आणि हे सगळं प्रकरण जे काय आहे याच्या बाबतीतले वेगवेगळे डॉक्युमेंट्स माझ्या हातामध्ये आहेत. त्याच्यामध्ये MPSCचे सचिवांचं आणि GADच्या सचिवांचं काय चर्चा झाली आहे, त्यांचं पत्र, आपसातले पत्र काय आहेत, ते सगळे माझ्या हातामध्ये आहेत. त्यामध्ये अतिशय चुकीच्या पद्धतीनं ह्या ज्या काही जाती आहेत, ह्या ज्या काही मेहनती करणारे विद्यार्थी आहेत, गुणवान विद्यार्थी, त्यांना डावलण्याचा या ठिकाणी प्रकार घडला. अशा गोष्टी कोणी काय बोलत नाही का? त्यांच्या बोलावरती धनेने सांगितल्यानंच बोलायचं का? असं काय आहे का? आणि या मुली त्यांना काही कळत नव्हतं. म्हणजे आता कोर्टात, आता समजा आजच्या डेटला एखादा अधिकारी, अतिशय उच्च पदस्थ अधिकारी आहे, तो 40 वर्ष असेल, 25 वर्ष, त्याला जर सांगितलं कोर्टामध्ये जा, मॅटमध्ये जा किंवा कॅटमध्ये जा, तर त्यालाही जमणार नाही. आणि हे विद्यार्थी जे 24, 25, 26, 27 वर्षाच्या विद्यार्थी, त्यांनी कोर्टात जायचं, कोर्टाची फीस भरायची. असे षडयंत्र या ठिकाणी महाराज घडले. ह्या षडयंत्राबद्दल का बोलत नाहीत? मग हे कोण षडयंत्र कोण घडून आणले? या षडयंत्रात कोणी बोललेलं मला दिसलं नाही. आणि आता जे काही विद्यार्थी आलेत हे सगळे प्रोसेसमध्ये आलेत. आणि प्रोसेसमध्ये येताना आता DNA मला सांगायचं आहे. इथं मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही. महाराष्ट्रात जी की भौगोलिक परिस्थिती आणि मराठवाड्यात जी काही भौगोलिक परिस्थिती आहे ती पाहता या ठिकाणी विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशन पर्यंत शिकणं आवश्यकच आहे, कंपल्सरी, दुसरं काही करू शकत नाही. ते केल्यानंतर बरेच जण डबल ग्रॅज्युएट पण आहेत. आणि ते झाल्यानंतर त्यांना पुढचा मार्ग काय? तर शेती जी काय ती रामभरोसे आहे.
पाऊस पडला तर ठीक आहे, का सिंचनाची या ठिकाणी फार मोठी सोय नाही, या ठिकाणी उद्योगधंदे नाही आहेत, म्हणून मुलांना दिसतं काय की काही नाही करू, काही मेहनत करायची, पण आपल्याला सरकारमध्ये जायचं म्हणजे प्रशासनात जायचं. मग प्रशासनामध्ये पोलीस कॉन्स्टेबल होऊन जायचा त्यांची तयारी आहे, आर्मीमध्ये जायची तयारी आहे, जर हुशार असतील तर PSI STI अशा पदावरती तयारी आहे. जे आणखी त्याच्यापेक्षा हुशार आहेत किंवा एकदा तयारी चालू केल्यानंतर त्याला कळतं की अरे ह्याच्यापेक्षा आपण ह्या पदावरती सिलेक्ट होऊ शकतो, मग ते मुलं जे काही राज्यसेवेच्या परीक्षा आहेत त्याच्यामध्ये डेप्युटी कलेक्टर, DYSP वेगवेगळे टप्पे, त्या परीक्षा पात्र होतात, पात्र होऊन ट्रेनिंग वगैरे घेऊन सगळ्या पद्धतीनं या ठिकाणी येतात. आणि ज्यावेळेस अधिकारी म्हणून येतात म्हणजे ते जनसेवक आहेत, लोकसेवक आहेत ना, ते काही एका जातीचे असत नाहीत. मग त्यांची जात शोधणं, ते कोण कोण आहेत, काय काय आहेत, आता आडनावानं सगळ्यांच्या काही जाती शोधता येत नाही. कदाचित जर मुंडे नाव बघितलं तर मुंडे नाव हे वेगवेगळ्या जातीमध्ये पण आहे, परंतु त्या जातीवरून तुम्ही जर असं काही करायचं असाल अतिशय चुकीचं आहे. आणि ह्या जातीचे जर ऊस तोडणी परिवारातील, समाजातील जर विद्यार्थी असे प्रशासनात येत असतील, प्रशासनाचा टक्का वाढत असेल तर आनंदाची बाब आहे. त्याच्यावरती तुम्ही ऍक्च्युली समाधान करायला पाहिजे, आनंद व्यक्त करायला पाहिजे. पण ते न करता तुम्ही अशा टाईपमध्ये जर वक्तव्य करत असाल आणि त्याच्यामध्ये जे स्वर्गीय लोक नेते त्यांचा तुम्ही नामोल्लेख करत असाल तर मला वाटतं हे अतिशय चुकीचं आहे. आणि ही अशी घाणेरडी जी काही पद्धत महाराष्ट्रामध्ये काय मागच्या काही वर्षामध्ये चालू झालेली आहे, आणि जाती या निमित्तानं जातीमध्ये भांडण लावायचा जो काही प्रकार होतोय तो फुले आंबेडकर शाहू यांच्या महाराष्ट्राला शोभा देणारा नाही. आणि मी परत एकदा त्या अंजलीताईंचा या ठिकाणी निषेध व्यक्त करू इच्छितो. सर, मला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे, कारण तुम्ही अगदी स्पष्ट सांगितलंय की हे जे VJ-20 मधल्या जे काही कास्ट प्रवर्ग आहेत सगळे, यांचा स्ट्रगल हा यशोदामध्ये जाईपर्यंत असतो. अगदी त्यांना तिथून परत घरी पाठवून देणं म्हणजे 5-5 वर्ष अभ्यास करून त्यांना परत घरी पाठवून देण्याचा पण एक प्रकार घडला होता. आणि मग नंतर कोर्टातनं तुम्ही अपॉइंटमेंट मिळवून दिली, आता तुम्ही सांगितलं. पण आता प्रश्न वैयक्तिक परळीचा आहे स्पेसिफिक, म्हणून मी तिकडेच जातोय. एखाद्या अधिकाऱ्याने तिथे एखाद्या अधिकाऱ्याची शिफारस केली, जर तो त्या मंत्री आणि अधिकारी एका जातीचे असतील तर एखाद्या अधिकाऱ्याने त्याच्या आवडीचा अधिकारी तिथं आणणं यात काही वावगा आहे का? बिंदू नामावलीचा जो प्रकार आहे ते नेमकं काय आहे? आता याच्यामध्ये एकदा अधिकारी प्रशासनामध्ये आला तर तो एखाद्या जातीचा अधिकारी असत नाही, तो लोकसेवक असतो. आणि लोकसेवक म्हणजे समाजामध्ये सगळे घटक आहेत, बरोबर, सगळेच घटक आहेत, वेगवेगळ्या जाती आहेत, वेगवेगळे प्रवर्ग आहेत, तर सगळ्यांचा तो अधिकारी आहे, तो एका जातीचा अधिकारी नाहीये. आणि महाराष्ट्रामध्ये ज्या जातीची आपण चर्चा करतोय ती काही फार मोठी संख्येनं, फार अतिशय कोट्यवधी संख्या आहे, 10 कोटी लोकसंख्या आहे, अशी काही त्या समाजाची ओळख नाही, तेवढी काही लोकसंख्या नाहीये. आणि त्यामुळं अशा गोष्टी करायला प्रबळ जाती कुठल्या आहेत, प्रशासनामध्ये पिढ्याने पिढ्या कुठल्या जाती आहेत, त्या गोष्टी अशा काही गोष्टी या ठिकाणी करू शकतात. परंतु जातीचं संख्याबळच कमी आहे, जातीचे अधिकारीच आता मागच्या काही वर्षांमध्ये, मागच्या 20 वर्षांमध्ये किंवा 25 वर्षांमध्ये प्रशासन कुठे यायला चालू झालेत. अदरवाईज यांना हे जे काही एक्झाम्स असतात ह्या एक्झाम्स पण माहित नव्हते. मॅक्सिमम जे काही विद्यार्थी असतील ते शिक्षक म्हणून बऱ्याच ठिकाणी असायचे किंवा काही ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल म्हणून असायचे, याच्या पलीकडे फार मोठी काही झेप नव्हती. जसं जसं यांना या संध्या कळायला लागल्या तसं या परीक्षेमध्ये आलेले आहेत. आणि ते आल्यानंतर समजा एखादा मंत्री परळी भागातला असेल आणि त्यामुळं त्याला सोयीस्कर त्याची जी काही काम करून घ्यायची पद्धत आहे त्या काम करून घ्यायच्या पद्धतीसाठी सोयीस्कर अधिकारी सगळेजण निवडतात. म्हणजे आजच्या डेटला समजा आपण जर मुख्यमंत्री सीएमओ मध्ये कोण कोण लोक आहेत हे जर बघितलं तर त्या ठिकाणी सीएमओ चालवण्यासाठी है ना, मुख्यमंत्र्यांना जे लोक योग्य वाटतात त्या लोकांची त्या ठिकाणी ते निवड करत असतात, त्यांना त्या ठिकाणी घेत असतात. तो त्यांचा अधिकार आहे, त्यांना ते प्रशासन चालवायचंय, त्यांना ते खातं चालवायचंय. तर ते चालवण्यासाठी त्यांना जे लोक सोयीचे वाटतात किंवा ज्यांच्याकडे आपण हे काम घेऊ शकू असं त्यांना वाटतं, अशा लोकांना ते आणायचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात. बऱ्याच जणांना बीड जिल्ह्यात जायचं नसतं आणि त्यांना पुण्यासारख्या शहरामध्ये किंवा छत्रपती संभाजीनगर अशा शहरामध्ये किंवा नाशिक सारख्या शहरामध्ये किंवा मुंबई सारख्या शहरामध्ये त्यांना नोकरी करायची असते, त्यांना खेड्यापाड्यात जायचं नसतं. असं बरेच जण त्या ठिकाणी मानसिकता नसते.
मग त्यांना त्या ठिकाणी जायचं नसेल आणि ज्या ठिकाणी जो व्यक्ती त्या ठिकाणी जाऊ इच्छितो तो म्हणतो ठीक आहे, मला बीड जिल्ह्यात मला काम करायला काहीच हरकत नाही, किंवा मला परेल जायला काही हरकत नाही, किंवा अंबोलीला जायला हरकत नाही, किंवा पेजला जायला काही हरकत नाही, असे जे कोणी अधिकारी म्हणत असतील तर या निमित्तानं तुम्ही त्यांच्यावरती पण अंगुली निर्देश करताय. ही खेदाची बाब आहे. बरेच लोक अशा ठिकाणी जाऊ इच्छित नाहीत. मग सरकारने असं करायला पाहिजे की मंत्रालयात जे काही असे अधिकारी बसले त्यांना उचलायला पाहिजे, टाकायला पाहिजे बीड जिल्ह्यामध्ये, जबरदस्ती करा त्यांच्या पोस्टिंग बीड जिल्ह्यामध्ये. असं करू शकता का? असं करणार आहात का? असं करणार असेल तर अंजली दमानिया तुम्ही आंदोलन करा याच्यावरती. मंत्रालयात जे पिढ्याने पिढ्या जे लोक बसलेत ते शोधा, कोण कोण कुठल्या कुठल्या जातीचे प्रवर्गाचे बसलेत ते. आता आम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही, कारण आम्हाला जाती जातीमधले कुठेही विशिष्ट निर्माण करायचं नाही. पण तसं जर अंजली दमानिया यांचं जर काही असे काही अभ्यास असेल त्यांनी अभ्यास करा आणि मंत्रालयात जाऊन बघा पिढ्याने पिढ्या त्या ठिकाणी कुणाचा प्रश्न चालू आहे, मग त्या लोकांना हलवा आणि त्यांना बसवा बीड जिल्ह्यामध्ये. बसू शकता का? बसवा त्यांना परळीमध्ये. त्याची मानसिकता बसतील का परळीमध्ये? ती येऊन अंमलबजावणी बसतील का? नाही ना. बसत असेल बसवा, आमची काही त्याला हरकत नाहीये. बरोबर. तर हा अंजली दमानिया यांच्या आरोपांवरती एक एनटीडी प्रवर्ग असेल किंवा विजय प्रवर्ग असेल, ही जी मुलं परीक्षा देतात, नोकरीला लागतात, 5-5, 4-4 वर्ष स्ट्रगल करतात आणि मग नंतर त्यांच्या पोस्टिंगवरून अंजली दमानियांसारखे सो कॉल्ड सामाजिक कार्यकर्ते एक आरोप करतात आणि पूर्ण समाजालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतात. त्याच्यावरती हा उत्तर देण्याचा एक प्रयत्न होता. तुमची मतं सुद्धा याच्यावरती व्यक्त करा, कमेंटमध्ये लिहिते व्हा आणि हा व्हिडिओ पुढे शेअर करा तुम्हाला जर आवडला असेल तर, आणि चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अजय मुंडे सर, तुम्ही वेळ काढून आलात त्याबद्दल खूप खूप आपले आभार. आपण या व्हिडिओ तिथेच थांबतोय. पुन्हा भेटू नव्या व्हिडिओत.